Scenario 4, goodwill, no, sorry, scenario 3, goodwill is raised and retained. But in the wording will be little different now. चलो check करूया. Practical problem number 3, page number 162. Vasu and Viraj share profit and losses in the ratio 3:2 respectively. Their balance sheet as on 31st March 19 was as under. See, एक ऑब्झर्वेशन तुम्ही केलं असेल, ऑल ॲडमिशन्स द रेशो इज 3:2. ऑलमोस्ट तुम्ही एक जनरलाइज केलं ना तर ॲडमिशनमध्ये रेशो 3:2 आहे आणि हाच रेशो रिटायरमेंटमध्ये 4:1 होईल. बघा आता ऑब्झर्व करायचं तुम्ही, यू मस्ट ऑब्झर्व दिस. तुम्ही जर एक बघा ना सगळे आत्तापर्यंत तुम्ही मेजॉरिटी ऑफ द सम्स वी आर डुईंग इट बाय 3:2. ओके, विल कम बॅक. चला आता देर इज नो डेव्हिल इन द बॅलन्स शीट. काही दिसतच नाही मला, काहीच प्रॉब्लेम वाटत नाही. आणि इनफॅक्ट RDD सुद्धा नाही आहे. RDD ऑन द फेस ऑफ बॅलन्स शीट इज नॉट देअर. ओके, लेट अस गो टू दिस. They admit Hari into partnership on 1st of April 19. The terms being that he shall have to bring 60,000 as his capital for 1/4 share of future profits. Okay, capital is bringing in. त्यांनी काय तो स्ट्रॉंग आहे का वीक आहे ते नाही ठरत. Value of the goodwill of the firm to be fixed at the average profits for last 3 years. The profits were these. Nothing, nowhere is mentioned ना, अजूनपर्यंत काही म्हटलेलं नाही. ओके, हरी इज अनेबल टू ब्रिंग, हरी मी परत एकदा वाचतो. हरी इज अनेबल टू ब्रिंग द व्हॅल्यू ऑफ द गुडविल इन कॅश. इट इज डिसाइडेड टू रेज द गुडविल इन द बुक्स ऑफ द फर्म. क्लिअर कट इन्स्ट्रक्शन दिली. हरीला जमलेलं नाही गुडविल आणायला म्हणून गुडविल इज रेज इन द बुक्स. हु इज रेजिंग दिस गुडविल इन द बुक्स? ओल्ड पार्टनर्स. बरं, आता हे रिटेन झालंय का विड्रॉ झालाय? वेट, डोंट जम्प टू कन्क्लुजन. शेवटपर्यंत वाचूया आणि मग ठरवूया रिटेन झालाय का विड्रॉ झालाय. रेज झालाय हे तर कळलं, म्हणजे हा स्ट्रॉंग पार्टनर आहे, म्हणजे सिनेरिओ 3 किंवा 4. ओके, रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स इज टू बी इन्क्रीज्ड ॲट 1,500. रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स RDD डेटर्सला मार्क केलं. क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड ॲट, क्लोजिंग स्टॉक आणि व्हॅल्यूड ॲट आहे, वर्ड इज ॲट. ओके, मी मुद्दामून मार्क करून देते बघा तुम्हाला कुठे हायलाइट पार्ट आहे, हायलाइटिंग पार्ट कुठे आहे. ॲट. प्लांट अँड मशिनरी इज डिप्रिसिएटेड बाय. प्लांट अँड मशिनरी डिप्रिसिएट, प्लांट मशिनरी नाहीच आहे. ओके, देन बस प्रिपेअर प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट, कॅपिटल अकाउंट्स, पार्टनर्स कॅपिटल्स ऑफ पार्टनर्स अँड बॅलन्स शीट. दॅट्स इट. ओके, नो प्रॉब्लेम. आता कुठे लिहिलंय का गुडविल इज विड्रॉन? गुडविल रेस तर झालं, पण गुडविल विड्रॉ झालाय की नाही माहित नाही. मीन्स इट इज रिटेन. इट इज वेन एव्हर नथिंग इज मेन्शन अबाउट रिटेनिंग ऑर विड्रॉइंग. बेसिकली विड्रॉ नसेल याचा अर्थ ते रिटेन झालं. सो सिनेरियो 3 कन्फर्म आहे. ऑलराईट, लेट अस स्टार्ट. चलो स्टार्ट करते. चला, सन्ड्री क्रेडिटर्स कुठे करायचं आपल्याला? बॅलन्स शीटला. सन्ड्री क्रेडिटर्स आउटरला टिक असेल तर इनर, टिक नसेल तर आउटर. टिक ह्या टिक्स आहेत, या टिक्स जर इथे नसतील तर डायरेक्ट आउटर. टिक्स असेल तर इनर. जनरल रिझर्व आपण काय करणार? वी विल डिस्ट्रीब्यूट. जनरल रिझर्व विल डिस्ट्रीब्यूट कुठे? क्रेडिटला, पार्टनर्स कॅपिटलच्या. पण पहिल्या आयदर मी डायरेक्टली जनरल रिझर्व डिस्ट्रीब्यूट करणार. एक लाईन ब्लॉक केली आहे. आय हॅव ब्लॉक 1 लाईन. ही लाईन मी ब्लॉक का केली आहे? बॅलन्ससाठी. जनरल रिझर्व आय हॅव डिस्ट्रीब्युटेड. इन विच रेशिओ आय एम डिस्ट्रीब्युटिंग दिस? 3:2. 3:2. नाव कॅपिटल, पार्टनर्स कॅपिटलला बॅलन्स घेणार आपण. वी आर गोइंग टू टेक दिस बॅलन्स टू पार्टनर्स कॅपिटल. वासू अँड विराज. डन. नाव नेक्स्ट, कॅश ॲट बँक. कॅश ॲट बँक मीन्स बँक अकाउंट. हे आपलं लेजर आहे. आपण लेजर नॉर्मली आपण काय करतो? वी प्रिपेअर दिस 2 टाइप्स ऑफ वर्किंग नोट्स. म्हणजे ही आपण 2 लेजर्स बनवतो. अँड दिस इज ॲडवायझेबल की तुम्ही ही 2 लेजर्स बनवा, त्यांनी विचारली नसली तरी. सो बँक अकाउंट, asset always has debit balance. Asset always has debit balance. So we have taken it to the debit. 2 balance brought down. Okay. Sundry debtors.
सन्ड्री डेटर्स, स्टॉक, इन्व्हेस्टमेंट, प्लॅन, बिल्डिंग एकाखाली आपण असेटमध्ये घेऊन टाकणार. त्यांनी असेटमध्येच टाकलंय, मग आपण कसं चेंज करा. सन्ड्री डेटर्स इनर, स्टॉक इनर, इन्व्हेस्टमेंट आउटर, प्लांट इनर, बिल्डिंग आउटर, like this. 1 2 3 4 and 5. All the 5 assets we have posted. पाचही assets आपण पोस्ट केलेत. डेटर इनर, स्टॉक इनर, इन्व्हेस्टमेंट आउटर, प्लांट इनर, बिल्डिंग इनर. डन. ऑल पोस्टिंग इज ओव्हर. नेक्स्ट चेक करूया एकदा. Yes. Now Hari is admitted. This should be our date of balance sheet. 1st of April should be the date of our balance sheet. आपली balance sheet या डेटची असणार. आणि in whose books we are writing this? In the books of Vasu and Viraj. हे सगळं मेंटेन करणं गरजेचं आहे. प्रत्येक ठिकाणी हाफ अ मार्क्सची कटौती. तुम्ही हे लिहिलं नाही, हाफ मार्क गॉन. हे जर लिहिलं नाही तर चलो नेक्स्ट. सो ही शॅल हॅव टू ब्रिंग 60,000 ॲज अ कॅश आणि हे ब्रिंग्स कॅपिटल इन कॅश. सो फर्स्ट ऑफ ऑल वी रेकॉर्ड दिस इन टू पार्टनर्स कॅपिटल ऑन द क्रेडिट साइड बाय बँक हरीज कॉलम 60,000 बाय बँक. आणि सेकंड इफेक्ट याचाच बँकेत डेबिट. बँकेमध्ये पैसे आले की डेबिट आणि पैसे गेले की क्रेडिट. बँकेत पैसे आले की डेबिट, पैसे गेले की क्रेडिट. ऑल राईट. व्हॉट इज नेक्स्ट? व्हॅल्यू ऑफ द गुडविल. चला एक वर्किंग नोट करावी लागणार आपल्याला. गुडविलची वर्किंग नोट करावी लागणार. व्हॅल्यू ऑफ अ गुडविल ऑफ द फर्म टू बी फिक्स्ड ॲट अन ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ द लास्ट 3 years. चला फॉर्म्युला काय? पहिले गुडविलचा फॉर्म्युला कसा आहे? पहिले ए आणि सेकंड बी. एच्या केसमध्ये आपण ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करणार आणि बी गुडविल कॅल्क्युलेट करणार. ऑल राईट. लेट अस स्टार्ट विथ द लेटेस्ट प्रिपेअर्ड वर्किंग नोट नंबर 3. कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. आपण ए दॅट इज ॲव्हरेज प्रॉफिट. इमिजिएटली फॉर्म्युला लिहूया. टोटल प्रॉफिट अपॉन नंबर ऑफ इयर्स. टोटल प्रॉफिट अपॉन नंबर ऑफ इयर्स. मग आता आपल्याला जे प्रॉफिट्स दिलेत त्याचं आपल्याला अशा पद्धतीने होरिझॉन्टल टोटल करायचे. होरिझॉन्टल टोटल वी हॅव टू प्रिपेअर. सी प्रॉफिट्स, वेअर प्रॉफिट्स आर गिवन ओव्हर हिअर. 16, 17, 48,000, 81,000 अँड 73,500. ऑल प्रॉफिट्स, सगळे प्रॉफिट्स आहेत. एखादा लॉस असेल तर तो मायनस करणार. प्रॉफिट ॲड करणार, मायनस हे लॉस मायनस करणार. आणि किती इयर्स आहेत? 3. सो 48, 81, 73 is equal to 2,02,500 divided by 3. So our average profit is ready. How much? किती येत आहे? It is 67,500. Now B. मी इतक्या सिस्टमॅटिक मॅनरनी ज्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करतोय ना त्या पद्धतीनेच वर्किंग नोट्स हव्यात. आणि वर्किंग नोट्स आर कंपल्सरी. गुडविल. Average profit into number of years of purchase. Formula first. If formula is not written, half mark is gone. इथं पण फॉर्म्युला नाही लिहिला, हाफ मार्क गेला. म्हणजे हाफ अँड हाफ. 1 मार्क तर तुम्ही इथंच लीक केला. दिस इज नॉट लुझिंग, दिस इज लिकेज. स्टॉप दिस लिकेज फर्स्ट. नेक्स्ट इज इक्वल टू 67 इंटू 1 year. 67,500 इंटू 1 year. 1 year, हे 1 year कुठून आणलं मी? फ्रॉम वेअर? नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस कुठे दिलंय? नाही. असं काही क्रायटेरियाज दिलेलं नाही. दे आर सेइंग व्हॉट दे आर सेइंग. व्हॅल्यू ऑफ अ गुडविल ऑफ द फर्म इज टू बी फिक्स्ड ॲट अन ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 3 years. दॅट्स इट. ॲव्हरेज प्रॉफिट इज अ गुडविल. पण आपण आपल्या फॉर्म्युल्याप्रमाणे जाणार. इफ नथिंग इज गिवन दॅट मीन्स 1 year. इफ नथिंग इज गिवन दॅट मीन्स 1 year. So goodwill is 67,500. Now this is firm's goodwill. हे फर्मचं गुडविल आहे. अँड दिस हॅज बीन रेज्ड. फर्म्स गुडविल इज रेज्ड. ओके. मग आता काय करावं लागेल? हे डिस्ट्रीब्यूट करावं लागेल. कुठल्या रेशोमध्ये? ओल्ड रेशोमध्ये. अमंग ओल्ड पार्टनर्स. ओल्ड पार्टनर्स ओल्ड रेशोमध्ये. ओल्ड पार्टनर्स वासु विराज.
ओल्ड रेशो 3:2. चला करा. 67,200 3:2 मध्ये डिस्ट्रीब्यूट करा. 3:2 डिस्ट्रीब्यूट करायचं म्हणजे कुठे आपण मेन्शन करणार. वी हॅव प्रिपेअर्ड वन सेपरेट गुडविल अकाउंट. डिस्ट्रीब्यूट म्हणजेच रेज म्हणजे डेबिट, विड्रॉ म्हणजे क्रेडिट. रेज म्हणजे ओल्ड पार्टनर्स, ओल्ड रेशो, आणि विड्रॉ म्हणजे ऑल पार्टनर्स, न्यू रेशो. रिमेंबर दिस. ओके, चला घेऊन टाका. मी डिस्ट्रीब्यूट केलं आहे 40,500 and 27,000 अमाउंट. दिस इज अ डिस्ट्रीब्यूशन. करस्पॉन्डिंग एंट्री ऑफ दिस, याचं करस्पॉन्डिंग एंट्री कुठे घेणार. याची करस्पॉन्डिंग एंट्री पार्टनर्स इकडे डेबिटला आहे, इकडे डेबिटला म्हणजे पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. बाय गुडविल 40,500 27,000. 40,500 27,000 बाय गुडविल. नेक्स्ट, डन. गुडविल इज रेज्ड. गुडविलची ॲडजस्टमेंट झालेली आहे. ही इज अनेबल टू दॅट वी हॅव ऑलरेडी अंडरस्टूड, आणि त्याप्रमाणे आपण ती केलेली आहे. नाव रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स म्हणजे RDD. दिस इज न्यू RDD टू बी क्रिएटेड ॲट 1,500. ओल्ड RDD आहे का? नो. मग स्ट्रेट फॉरवर्ड डेटर्समधनं मायनस, सॉरी पहिले इकडं डेटर्समध्ये मायनस, लेस RDD 1,500. आउटरला 65,250, आउटरला 65,250. डेटर्समधनं हे लेस मायनस RDD, लेस RDD. आणि याचा सेकंड इफेक्ट, RDD इज द ओनली लायबिलिटी विच इज शोन ऑन द असेट साइड. पण बेसिकली किंवा इथे सुद्धा मी बघू शकता डेटर्सची व्हॅल्यू रिड्यूस झाली, असेटची व्हॅल्यू रिड्यूस्ड, म्हणजे रिव्हॅल्युएशन डेबिट साइड. घ्या टू सन्ड्री डेटर्स किंवा 2 RDD काही लिहिलं तरी चालेल. 2 सन्ड्री डेटर्स लिहिलं तरी चालेल, 2 RDD लिहिले तरी चालेल. 1,500. Second effect of this. Now closing stock is valued at. At means ह्या व्हॅल्यूला आणून ठेवायचं आहे. इस वैल्यू पे इसको लेके आना है. At means. Now closing stock. Closing stock 22 चं 22. At means outerची फिगर ही पाहिजे. But what we have to do? We will have to reduce this by 3,000 so that we will get this. So we have reduced. Less depreciation. ये 22,500 पे लेके आना इसको, तो we will have to reduce it. Less depreciation. इसका second effect, again debit side to stock. Asset की value reduce हुई, तो revaluation के debit में asset value reduced. Next, plant and building is to be depreciated by 5%. Plant and building to be depreciated by 5%. Again depreciate plant and machinery. Plant 5%. 5% of this is 4,500. 4,500. So less depreciation. अगेन असेट की वैल्यू रिड्यूस हुई, अगेन असेट की वैल्यू रिड्यूस हो गई, तो कितना होगा? कहाँ जाएगा? रिवैल्यूएशन डेबिट टू प्लांट 4,500, टू प्लांट 4,500. असेट की वैल्यू रिड्यूस हो गई. नेक्स्ट, ऑल कंप्लीटेड, खत्म. अब क्या करना है? चलो पहले रिवैल्यूएशन अकाउंट क्लोज करो. क्लोज रिवैल्यूएशन अकाउंट. ये हो गया 6,000 प्लस 3 9,000. बिल्डिंग कहाँ बचा हुआ है? बिल्डिंग मेरा रह गया क्या? ओ सॉरी, प्लांट एंड बिल्डिंग, माय मिस्टेक. प्लांट एंड बिल्डिंग, चलो बिल्डिंग भी करते, रह गया है. लेट अस डिप्रिशिएट बिल्डिंग एज वेल. प्लांट एंड बिल्डिंग, प्लांट एंड मशीनरी में समझा 5%, तो 1,800 आउटर में आएगा. इसका भी पोस्टिंग रिवैल्यूएशन में करना होगा. Let us take this to the revaluation. Entire all depreciate, all the assets have depreciated. So यहाँ पे कुछ भी नहीं आएगा. तो ये हो गया 6, 9,
10,800, 10,800, ये देखो टोटल। मैं पेयर्स में कैलकुलेशंस करता हूं, 1,500 प्लस 4,000 6,000, 6,000 प्लस 3 9,000, 9 प्लस 1 10, 10,800, सो वेरी इजी। अब ये क्या हो गया, इफ डेबिट साइड इज ग्रेटर देन क्रेडिट साइड, इट मींस दिस इज अ लॉस। तो ये लॉस डिस्ट्रीब्यूट होगा ओल्ड पार्टनर्स में, ओल्ड रेशियो में। वासु विराज 3:2, 10,800 डिस्ट्रीब्यूट करो इसको 3:2 में। पार्टनर्स कैपिटल वासु विराज, वासु 6480, विराज 4320। डन। अब इसका सेकेंड इफेक्ट, पार्टनर्स कैपिटल टू प्रॉफिट एंड लॉस एडजस्टमेंट, वहां पे क्रेडिट है तो यहां पे डेबिट आएगा। टू प्रॉफिट लॉस एडजस्टमेंट 6480 4320। अब पार्टनर्स कैपिटल क्लोज करते हैं। लेट अस क्लोज पार्टनर्स कैपिटल। क्रेडिट साइड इज ग्रेटर, इन सब का टोटल करो, यहां पे लिखो, इसमें से ये माइनस करो तो आएगा बैलेंस। ये टोटल में से ये माइनस करेंगे तो ये आएगा बैलेंस। इसमें से ये माइनस किया और ये बैलेंस निकाला, और यहां पे कुछ है नहीं इसलिए इसी को लिख दिया। टू बैलेंस सीडी, टू बैलेंस कैरिड डाउन। $1,60,000, 20, 1,06,680 एंड 60,000। ये बीच में लाइन है। बैलेंस कहां जाएगा, बैलेंसेस, बैलेंस शीट इज अ शीट ऑफ बैलेंसेस, तो बैलेंस शीट में सब बैलेंसेस आते हैं। चलो ये बाद में करते हैं, दिस वी विल डू इट लिटिल लेटर। पहले ये खत्म करते हैं, ये पूरा खत्म कर देंगे। ये कर लो पूरा। इस बार मैंने इनर में लेके टोटल आउटर में ली हुई है दिस टाइम। नाउ अभी भी अपने 2 लेजर्स बाकी है क्लोज करने के लिए, 2 लेजर्स अभी भी बाकी है। चलो बैंक डेबिट साइड इज ग्रेटर, टोटल करो और इसका भी टोटल करो, ये दोनों का टोटल करो जो आएगा बैलेंस। ये देखो ये दोनों मैंने क्लोज कर दिए। ये डेबिट का टोटल किया, ये बैलेंस निकला। बैंक का टोटल किया, ये बैलेंस निकला। ये दोनों भी बैलेंस शीट में जाएंगे बैलेंसेस, ये दोनों भी बैलेंसेस हम बैलेंस शीट में लेके जाएंगे। चलो लेट अस टेक दिस टू द बैलेंस शीट। गुडविल एंड कैश एट बैंक, गुडविल एंड कैश एट बैंक, और इसका टोटल बनाएंगे बैलेंस शीट के आउटर का। बैलेंस शीट का टोटल आ रहा है 3,71,700। वी आर गोइंग टू क्लोज इन दिस वे।